नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. खरं तर आज आम्ही अनेक तालुक्यातील पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना असतील, वेगवेगळ्या विचारांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी एक मीटिंग आम्ही खरं तर आज आयोजित केली होती. दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर आता सरांनी सांगितलं की आपल्या देशातील सर्वोच्च सायंटिस्ट असलेले सोनम वांगचुक सर हे या ठिकाणी गेली जवळजवळ 25 दिवस आज उपोषणाला बसलेले आहेत. उद्देश एकच आहे की सरकारने विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या शैक्षणिक करिअरच्या जे काही दुर्दशा चाललेल्या आहेत देशभरामध्ये, याची जबाबदारी सरकारने घ्यावी, हा उद्देश खरं तर त्यांचा आहे. हजारो लाखो तरुण आज या ठिकाणी संघर्ष करत आहेत. आपल्या देशातील बांधवांना, आपल्या देशातील भविष्याला कशा पद्धतीनं चिरडलं जाते, कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार डोकी फोडून केलं जाते, हे आपण सर्व समाज बांधवांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले. मुळात ही जी काही जुन्नरची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आणि कर्तृत्वाने नावलौकिक असलेली भूमी आहे आणि म्हणून या भूमीमधून खरं तर संघर्षाची ठिणगी याच्या अगोदर देखील पडलेली आहे. ज्याच्या वेळी दिल्लीने अत्याचार आणि अन्याय करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस या भूमीमधून खरं तर संघर्षाची ठिणगी पडलेली आहे आणि म्हणून आपण या जुन्नर तालुक्यामधून आज संघर्षाची आपली जी काही ठिणगी आहे ती या मीटिंगद्वारे पेटवणार आहोत. माझं सर्व तालुक्यातील तमाम बांधवांना, नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण आपल्या या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस रस्त्यावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण या संघर्षासाठी दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इतिहास हेच सांगतोय की इतिहास हा खरं तर संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो आणि म्हणून आपण देखील मोठ्या संख्येनं सोमवारी या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल. आपलं जे काही योगदान आहे ते योगदान या संघर्षासाठी द्याल, असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जुन्नर तालुक्यातील तमाम जनता, सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करतोय की आज आपण पाहत आहात दिल्ली येथे सोनम वांगचुक सर, अभिजित दिपके सर यांनी नीट पेपर फुटीच्या विरोधात आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आंदोलन छेडले आहे आणि हे आंदोलन आज एका विचित्र पद्धतीने किंवा एक अमानुषपणे इथे चिरडले जात आहे. तर त्यासाठी आपल्या सर्वांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उद्या विकसित होणाऱ्या शिक्षित भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व जुन्नरकर मंडळी आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की या मोर्चाच्या समर्थनार्थ, वांगचुक सरांनी आणि अभिजित दिपके सरांनी छेडलेल्या मोर्चाच्या समर्थनार्थ आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की सोमवारी सकाळी 10 वाजता आपण ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ इथं मोर्चाचे आवाहन केले आहे. तरी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक संघटना असतील किंवा पालक संघटना असतील, सर्व बंधू भगिनी, तालुक्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की कृपया आपण सर्वांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे यावे, ही नम्रतेची विनंती. आज जी मुलं, जे वांगचुक सर असतील किंवा अभिजित दिपके किंवा जी मुलांची तिथं आज अक्षरशः डोकी फोडलीत, ही कुणासाठी फोडलीत? हे एवढा वांगचुक सरांसारखा हा खूप हुशार माणूस आहे, हा सायंटिस्ट आहे, इंजिनियर आहे, एन्व्हायरमेंटॉलॉजिस्ट आहे, ही एवढी मोठी माणसं जर आपल्यासाठी तिथं उपाशी बसत असतील किंवा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर ते आज तिथे लढायला तयार असतील, तर मग आपली नैतिकता नाही का त्यांना सपोर्ट करायची? मग ह्या नैतिकतेसाठीच मी तुम्हाला आवाहन करतो का आपण तुम्ही सर्वांनी या. आम्ही तयार आहोत, तुम्ही पण तयार या. स्थळ सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जुन्नर, 5 रस्ता चौक, जुन्नर इथे सकाळी 10 वाजता आम्ही मोर्चाचे नियोजन केलेले आहे आणि आपण सर्वांनी यावे, ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय भीम.